सर्व 7 शाखांना आनंदाची वार्ता आणि मोठा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला आहे। एकूण 7 शाखेतील 6200 ठेवीदारांना ज्या कंपोनंट अथॉरिटी म्हणजे सक्षम प्राधिकरणाची गरज होती, आज माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या आदेशाने आपल्याला सक्षम प्राधिकारी या ठिकाणी SDM पुसद म्हणजे आदरणीय श्री आशिष बेजवाल साहेब यांची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नियुक्ती केलेली आहे। आज MPID सेक्शन 5 अंतर्गत सक्षम प्राधिकारी मिळाल्यामुळे आपण सर्व 6200 कुटुंबीय या निर्णयाकरिता ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे आपल्या सर्वांचं आदरणीय नेतृत्व आदरणीय श्री माणिकराव ठाकरे साहेब यांचे सुद्धा आपण या ठिकाणी भेट घेऊन आशीर्वाद घेतलेला आहे। तद्वतच या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब ज्यांची प्रमुख प्रशासकीय भूमिका राहिली असे आपले RDC साहेब म्हणजे निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी श्री उंबरकर साहेब आणि त्यांचे संपूर्ण कर्मचारी यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त केलेले आहे। केवळ हीच बाब नाही तर माननीय न्यायालयात सुद्धा आज संचालक आरोपींच्या वतीने तपासामध्ये ज्या मोठ्या रकमा वसूल झाल्या त्या रकमा सुद्धा माननीय न्यायालयाच्या आदेशाने आज त्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहे। या कामी आपल्या उपविभागीय पोलीस कार्यालयाचे आणि आपल्या विशेष तपास यंत्रणेचे सदस्य आदरणीय श्री गोटेकर साहेब आणि महेश नाईक साहेब यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त केलेले आहे। सक्षम प्राधिकारी नेमणूक झाल्यामुळे निश्चितच 6200 लोकांचे 44 कोटी रुपये हे कसे वसूल करावे याला उत्तर मिळालेलं आहे। एकंदरीत 11 कोटी हे कर्ज आहे। विविध प्रकारचं कर्ज हे उद्यापासून वसुलीचं काम हे माननीय सक्षम प्राधिकारी यांच्या वतीने केले जाणार आहे। आपल्या वतीने सर्व कर्जधारकांना सुद्धा विनंती आहे की 6200 कुटुंबियांच्या हिताकरिता आपण आपल्याकडे असणारे कर्ज त्वरित शासन जमा करावं जेणेकरून हीच रक्कम आम्हा सर्वांना परत मिळणार आहे। गोल्ड लोन वाल्यांना सुद्धा फार मोठा दिलासा आहे कारण आपल्याकडे असणारे गोल्ड लोन हे सुद्धा सक्षम प्राधिकारी नियुक्त झाल्यामुळे आपला मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। यानंतर ज्या काही संचालक आरोपींच्या सर्व जप्ती आहेत, मालमत्ता आहेत, वाहनं आहेत यांची सुद्धा रीतसर जप्ती करून या जप्तीला लिलावाकरिता जी शासन परवानगी लागते त्या शासन परवानगीचा प्रस्ताव देखील माननीय सक्षम प्राधिकारी यांच्या वतीने शासनास लवकरात लवकर सादर करण्यात यावा याकरिता निधी सुरक्षा समिती काम करणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री कुमार चिंता साहेब तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे आदरणीय श्री रजनीकांत साहेब आणि या परिणामाकरिता आपण ज्यांच्या प्रयत्नाने आणि परिश्रमाने इथपर्यंत आलो आहोत असे आपले विशेष पथक प्रमुख आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा आदरणीय श्री वैजानी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे आपण सर्व आभारी आहोत। या ठिकाणावरून मी 6200 कुटुंबियांना देखील सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि आज जिल्हाधिकारी कार्यालय तसेच माननीय न्यायालयात जे निधी सुरक्षा समितीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। विदर्भ न्यूज मराठी सकारात्मक